नमस्कार. बजेट झालं की एक प्रश्न हमखास येतो आणि तो म्हणजे सरकारने खरंच 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री केलंय का? या घोषणेनंतर इतका गोंधळ उडालाय की अनेकांना वाटतंय की आता सरसकट कोणालाच 12 लाखांपर्यंत टॅक्स लागणार नाही. पण यातलं खरं काय आहे आणि नियम नक्की काय सांगतो? चला, आज हाच मोठा गैरसमज आपण दूर करूया. अहो, मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. एक गृहस्थ माझ्या ऑफिसमध्ये आले आणि खूपच खुश दिसत होते. मला म्हणाले, माझा मुलगा येणारा आहे, त्याचं उत्पन्न 12 लाखांच्या आतच आहे, म्हणजे आता त्याला टॅक्स नाही लागणार, बरोबर? आणि त्यांचा प्रश्न फक्त मुलापुरता नव्हता, तर त्यांच्या पत्नी, मुलगी आणि त्यांच्या फॅमिलीच्या HUF बद्दलही त्यांचे असेच काही समज होते. चला, त्यांच्या या एकाच कुटुंबाच्या उदाहरणातून या नियमाचे सगळे बारकावे समजून घेऊया. आणि बघा, हा प्रश्न फक्त त्यांचा एकट्याचा नाहीये. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. अनेकांना असंच वाटतंय की उत्पन्न कोणतंही असो किंवा कोणाचंही असो, ते जर 12 लाखांपर्यंत असेल तर त्यावर 0 टॅक्स लागेल. पण गोष्ट खरंच इतकी सरळ नाहीये. हा नियम नेमका आहे तरी काय आणि तो कोणाकोणासाठी आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी हा एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया. ही सरसकट करमाफी नाहीये, ज्याला आपण टॅक्स एक्झेम्पशन म्हणतो. ही आहे एक टॅक्स रिबेट, म्हणजे करात मिळणारी सवलत. आता तुम्ही म्हणाल, माफी आणि सवलत यात फरक तो काय? तर खूप मोठा फरक आहे. माफी म्हणजे तुमच्या उत्पन्नावर टॅक्स मोजला जात नाही. पण सवलत म्हणजे काय? तर आधी तुमच्या उत्पन्नावर रीतसर टॅक्स मोजला जातो आणि मग काही अटी पूर्ण केल्यास तो मोजलेला टॅक्स सरकार माफ करतं. तर मग मुख्य प्रश्न हा आहे की या सवलतीच्या अटी तरी काय आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सवलत कोणाला मिळत नाही. नियम समजून घ्यायचा असेल ना, तर हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आधी हेच पाहूया की या सवलतीच्या फायद्यातून कोणाकोणाला बाहेर ठेवलंय. तुम्हाला आठवतंय, माझ्याकडे आलेले ते क्लायंट त्यांच्या NRI मुलाबद्दल आणि HUF बद्दल विचारत होते? बस, उत्तर तिथेच दडलेलं आहे. त्यांना वाटत होतं की या दोघांनाही ही सवलत मिळेल, पण खरी मेक इथेच होती. चला बघूया, या यादीत नक्की कोण कोण आहे. हे बघा, नियम अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. ही सवलत अनिवासी भारतीयांना म्हणजे NRI लोकांना मिळत नाही. त्यामुळे माझ्या त्या क्लायंटच्या मुलाला याचा काहीही फायदा मिळणार नाही. त्याचप्रमाणे हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजे HUF, कोणत्याही प्रकारचे फर्म्स, कंपन्या किंवा AOP BOIला सुद्धा ही सवलत लागू होत नाही. ह्या सगळ्याचा एका वाक्यात अर्थ काढायचा झाला तर तो असा की ही सवलत फक्त आणि फक्त निवासी व्यक्ती म्हणजेच रेसिडेंट इंडिव्हिज्युअलसाठीच आहे. आता तुम्ही म्हणाल, निवासी व्यक्ती म्हणजे नक्की कोण? तर बघा, आयकर कायद्यानुसार जर एखादी व्यक्ती आर्थिक वर्षात कमीत कमी 182 दिवस भारतात राहिली असेल तर तिला निवासी मानलं जातं. याच्या काही इतर अटीही आहेत, पण हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मूळ नियम आहे. जे लोक ही अट पूर्ण करत नाहीत, जसे की अनेक NRI, त्यांना या सवलतीचा फायदा घेता येत नाही. चला, आता जरा गणितात शिरूया. घाबरू नका, अगदी सोपं आहे. जर ही सरसकट सूट नाहीये, तर मग 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर फायनल टॅक्स 0 कसा होतो? ही प्रोसेस एकदा समजून घेतली ना, की सगळा गोंधळ दूर होईल. बघा, फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पायरी पहिली, नवीन टॅक्स सिस्टीमच्या स्लॅबनुसार तुमच्या 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. तो येतो 60,000 रुपये. आता येते दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी. सरकार तुम्हाला कलम 87A अंतर्गत पूर्ण 60,000 रुपयांची सवलत म्हणजे रिबेट देतं. आणि मग तिसऱ्या पायरीवर काय होतं? तुमच्या टॅक्समधनं ही सवलत वजा होते आणि अंतिम देय रक्कम येते 0. आणि हेच आहे त्या घोषणेमागचं खरं गुपित. उत्पन्न करमुक्त नाही, पण जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला भरावा लागणारा टॅक्स मात्र 0 आहे. ही थेट सूट नाहीये, पण एका प्रक्रियेद्वारे मिळणारी सवलत आहे, ज्यामुळे तुमच्या खिशातून प्रत्यक्षात काहीच जात नाही. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या नियमात अजून एक अट आहे आणि ती खूपच महत्त्वाची आहे. ती अट आहे तुमच्या उत्पन्नाच्या प्रकाराबद्दल. तुम्हाला आठवतंय, माझे क्लायंट त्यांच्या पत्नीबद्दल विचारत होते, ज्यांना शेअर बाजारातूनही चांगला नफा झाला होता. मग प्रश्न येतो की त्यांच्या एकूण उत्पन्नावर ही सवलत मिळेल का? नियम काय म्हणतो? तो अगदी सरळ आहे. ही जी रिबेटची सवलत आहे, ती फक्त सामान्य दराने म्हणजे नॉर्मल स्लॅब रेटने टॅक्स लागणाऱ्या उत्पन्नावरच मिळते. ज्या उत्पन्नावर विशेष दराने म्हणजे स्पेशल रेटने टॅक्स लागतो, जसे की शेअर मार्केटमधला नफा किंवा लॉटरी, त्या उत्पन्नासाठी ही सवलत वापरता येत नाही. हे टेबल बघा, म्हणजे सगळं अगदी आरशासारखं स्पष्ट होईल. डावीकडे काय आहे? पगार, पेन्शन किंवा व्यवसायातून मिळणारा नफा. हे सगळं झालं सामान्य उत्पन्न. यावर तुम्हाला सवलत मिळेल. आता उजवीकडे बघा, शेअर बाजारातील शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म कॅपिटल गेन्स
लॉटरी जिंकून मिळालेलं उत्पन्न किंवा प्रॉपर्टी विकून झालेला मोठा नफा या सगळ्यावर विशेष दराने टॅक्स लागतो आणि त्यावरही रिबेटची सवलत लागू होत नाही. बरं, आता एक खूप प्रॅक्टिकल प्रश्न. समजा उत्पन्न 12 लाखांच्या अगदी थोडंसं वर गेलं. मग काय? माझ्या त्या क्लायंटच्या मुलीचं उत्पन्न 13 लाख रुपये होतं. तर याचा अर्थ असा होतो का की तिला पूर्ण 13 लाखांवर टॅक्स भरावा लागेल आणि 12 लाखांची सवलत पूर्णपणे जाईल? नाही. अशा लोकांसाठी सरकारने एक खास सोय केली आहे. याला म्हणतात मार्जिनल रिलीफ. नाव जरा अवघड वाटेल, पण कन्सेप्ट खूप सोपा आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की तुमची अतिरिक्त कमाई आणि त्या कमाईमुळे वाढलेला टॅक्स यात ताळमेळ असावा. म्हणजे समजा तुमचं उत्पन्न फक्त 1 लाखाने वाढलं, पण त्यामुळे तुमचा टॅक्स जर 1,20,000ने वाढत असेल तर ते अन्यायकारक आहे, बरोबर? अशावेळी सरकार तुमचा वाढलेला टॅक्स तुमच्या वाढलेल्या उत्पन्नाइतकाच मर्यादित ठेवतं. थोडक्यात काय तर 1 लाखाच्या अतिरिक्त कमाईसाठी तुम्हाला 1 लाखापेक्षा जास्त टॅक्स भरावा लागणार नाही. चला, तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते एकदा पटकन आठवूया. या नियमाबद्दल लोकांकडून हमखास होणाऱ्या 5 मोठ्या चुका कोणत्या आहेत ते बघूया, म्हणजे टॅक्स भरताना त्या आपल्याकडून होणार नाहीत. या 5 चुका ह्या आपल्याकडून होता कामा नयेत. पहिली चूक ही सरसकट सूट नाही तर ही रिबेट आहे. दुसरी चूक ही फक्त निवासी व्यक्तींसाठी आहे, NRI किंवा HUF साठी नाही. तिसरी, शेअर मार्केट किंवा लॉटरीसारख्या विशेष उत्पन्नावर ही सवलत मिळत नाही. चौथी, उत्पन्न 12 लाखांच्या वर गेलं की संपूर्ण उत्पन्नावर नवीन स्लॅबनुसार टॅक्स लागतो, फक्त वाढलेल्या रकमेवर नाही. हो, इथे मार्जिनल रिलीफचा नियम नक्कीच मदत करतो. आणि पाचवी, सगळ्यात मूळ चूक म्हणजे माफी आणि सवलत या शब्दांमधला फरकच न समजणं. तर मग 12 लाखांच्या या नियमामागचं गणित आता तुमच्या लक्षात आलं असेल अशी मला खात्री आहे. ही एक फायद्याची योजना नक्कीच आहे, पण ती नेमकी कोणासाठी आणि कशी लागू होते हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. आशा आहे की या माहितीमुळे ITR भरताना तुमचा गोंधळ नक्कीच कमी होईल. आता पुढच्या वेळी टॅक्सच्या अशा कोणत्या गुंतागुंतीच्या नियमावर तुम्हाला इतकंच सोपं स्पष्टीकरण हवंय ते आम्हाला नक्की कळवा.